केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे। उद्धव ठाकरेंचा विकासाशी काहीही संबंध नाही। 2.5 वर्षांमध्ये त्यांनी कोकणात एक पूल तरी बांधला का असं राणे म्हणाले। बाळासाहेब ठाकरेंवरून देखील राणेंनी उद्धव यांच्यावर गंभीर आरोप केले। कुठल्या राजकारण्यानं आपल्या वडिलांना सर्वाधिक त्रास दिला असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत अशा शब्दात राणेंनी हल्लाबोल केलाय। आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। परदेशात निघून जाताना 20-20 दिवस फोन नाही करायचास। त्या वडील नव्हते आठवत। वडील म्हणून काय सेवा केली, काय मानसिक हे दिलंस त्यांना, सांग ना मला समाधान। आत्ता साहेब गेल्यानंतर तुला साहेबांचं हे आठवतं का, नाव आणि कर्तृत्व? यांनी जेवढं छळलं आहे ना बाळासाहेबांना, तेवढं कुठल्याही राज्यातल्या माणसांनी त्रास नाही दिला, मनात पण नाही आणलं। या जन्मी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेवर येऊ शकत नाही। ह्याची तर सत्तेचा काय प्रश्न आहे हो? हे शिवसेना संपवली आणि ते विसरता म्हणा। आज ना उद्या केजरीवालच्या पाठोपाठ दरवाजा उघडा आहे, जाणार तू तुझ्या ह्या वागणुकीने। राजचं वक्तृत्व अतिशय चांगलं आहे आणि वक्तृत्व नावाचा 1% पण ज्याच्या अंगात नाही त्याचं नाव उद्धव ठाकरे। शिव्या देण्यापलीकडे वक्तृत्व नाही। मराठीतले चांगले शब्द याच्या तोंडी नाही, शिव्या। आणि त्याच्यामुळे उद्धव राजमध्ये जमीन-अस्मान फरक आहे। राज नावाप्रमाणे राज आहे, उद्धव नावाप्रमाणे उद्ध्वस्त करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।